प्राणायामातला पहिला प्रकार हा भस्त्रिका प्राणायाम आहे। आपण सिद्धासन मध्ये बसायचं, तुम्हाला जर शक्य असेल तर पद्मासन मध्ये बसू शकता आणि श्वास घेताना एक दीर्घ श्वास घ्यायचा, सोडायचा, घ्यायचा, सोडायचा। आता मी पद्मासन मध्ये बसत आहे। एक 5 मिनिटं झाल्यावर तुम्ही पद्मासन घालू शकता, पद्मासन मध्ये तुम्ही करू शकता। श्वास घ्यायचा, एक 3 सेकंद श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा। अशा प्रकारे आपण भस्त्रिका करणार आहोत। तर ह्या 5 मिनिटं तरी दिवसातनं करायचं। आता आपण बघणार आहोत प्राणायामातला दुसरा प्रकार कपालभाती। कपालभाती करताना फक्त श्वास सोडायचा आणि मुद्रा वायू मुद्रा आणि अपाल मुद्रा लावायची, अपाल वायू मुद्रा लावायची आणि श्वास सोडत जायचा। 1 सेकंदाला 1 श्वास असा सोडायचा आणि हा प्राणायाम तुम्ही 10 मिनिटं करायचं। त्यामुळे हा खूपच इफेक्टिव्ह प्राणायाम आहे। आता आपण बघणार आहोत बाह्य प्राणायाम आणि अग्निसार। तर आता आपण बघणार आहोत बाह्य प्राणायाम। सर्वप्रथम आपण सिद्धासन मध्ये बसायचं आहे, हाताची ध्यान मुद्रा लावायची आहे, दीर्घ श्वास घ्यायचा, सोडायचा आणि श्वास थांबून ठेवायचा आणि 3 बंद लावायचे, मूलबंद, उड्डाणबंद आणि जालंधर बंद। उड्डाणबंद म्हणजे आपली जी नाभी आहे तिला आतमध्ये घ्यायचं आहे आणि जालंधर बंद म्हणजे आपली जी हनुवटी आहे तिला आपल्या गळ्याला लावायचं आहे, छातीला अशी लावायची आहे आणि आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे ह्याला श्वासाला थांबून ठेवायचं आहे। अशा प्रकारे आपण 5 वेळा हे करणार आहोत। अजून एकदा मी तुम्हाला करून दाखवते। श्वास घ्यायचा, सोडायचा, श्वास थांबवून ठेवायचा आणि 3 बंद लावायचे, आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे लावायचे। अशा प्रकारे आपण 5 वेळा असं करायचं आहे। आता पुढचा प्राणायाम आहे अग्निसार। अग्निसार क्रिया करताना श्वास घ्यायचा, सोडायचा, श्वास थांबून ठेवायचा आणि पोटाला पुढे मागे करायचं। असं आपण 5 वेळा करू शकतो। हे सुद्धा आपण आपापल्या कॅपॅसिटी प्रमाणे करायचं आहे। आणि आपण भस्त्रिका आणि कपालभाती हा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे। तर आज आपण करणार आहोत उज्जयी प्राणायाम। उज्जयी प्राणायाम केल्याने तुमचा थायरॉइड पूर्णपणे जाणार आहे। तर पहिले आपण सिद्धासन मध्ये बसूया, हाताची ध्यान मुद्रा, भरपूर श्वास घ्यायचा, सोडायचा आणि गळ्यावाटे घर्षण करत श्वास घ्यायचा अशा प्रकारे आणि आपला जालंधर बंद लावायचा, म्हणजे आपली हनुवटी ही आपल्या गळ्याला लावायची, आपल्या छातीला लावायची आणि आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे आपला श्वास थांबवून ठेवायचा आणि सोडताना उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा। आणि ज्यांना थायरॉइड असेल त्यांनी 20-25 वेळा करायचं। एकदा मी तुम्हाला दाखवते। श्वास घ्यायचा, सोडायचा आणि गळ्यावाटे श्वास घ्यायचा आणि हा बंद लावायचा। अशा प्रकारे तुम्ही 5-6 वेळा सुद्धा करू शकता आणि उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा। आणि आता 5वा प्राणायाम आहे अनुलोम विलोम। त्यासाठी आपण सिद्धासन मध्ये बसून हाताची वायू मुद्रा लावायची आहे आणि डाव्या नाकपुडीने श्वास घेऊन उजवीने सोडायचा आहे आणि उजवीने श्वास घेऊन डावीने सोडायचं आहे। असं आपल्याला 10 मिनिटं तरी करायचं आहे। आणि अनुलोम विलोमला प्राणायामाचा राजा म्हटलेला आहे। अनुलोम विलोमला नाडीशुद्धी प्राणायाम पण म्हटले गेलेलं आहे। या अनुलोम विलोममुळे सगळ्या आपल्या नसनाड्या ह्या शुद्ध होतात, त्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होण्यास फायदा होतो।
तर आज आपण करणार आहोत भ्रामरी, उद्गीत आणि प्रणवचं ध्यान. सर्वप्रथम आपण भ्रामरी करूया. सिद्धासन मध्ये बसायचं. दोन्ही कान बंद करायचे आपल्या अंगठ्याने आणि अशा प्रकारे आपण भ्रामरी करणार आहोत. आता आपण करणार आहोत उद्गीत प्राणायाम. उद्गीत प्राणायामाला ओंकार करायचा आहे. अशा प्रकारे 5 वेळा तुम्हाला ओंकार करायचा आहे. आता आपण करणार आहोत प्रणवचं ध्यान. प्रणवचं ध्यान करताना आपल्या आज्ञाकारी चक्रावर आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. असं समजायचं आहे तिथे ओम आहे आणि शांतपणे हा प्राणायाम करायचा आहे. 1, 2, 3 मिनिटं सुद्धा आपण हा करू शकतो. नंतर दोन्ही हाताचं घर्षण करायचं आहे आणि आपल्या सुंदर चेहऱ्याला हे लावायचं आहे. परत एकदा घर्षण करून आपल्या पूर्ण शरीरावरून हात फिरवायचा आहे. आपले 8ही प्राणायाम आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहे. तुम्ही ते बघू शकता.